छगन भुजबळ गेल्या 1 तासापासून शरद पवारांची वाट पाहत बसल्याची माहिती सूत्रांनी दिली। छगन भुजबळ वेळ न घेताच शरद पवारांच्या सिल्वर या बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मात्र वेळ न घेताच ते आल्यामुळे ते सध्या तात्काळत बसलेले आहेत। शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्यामुळे भुजबळ सध्या वेटिंगवर आहेत। त्यामुळे शरद पवार भुजबळांना भेटणार का? भेटल्यानंतर त्या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कालच छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती आणि आज लगेच ते भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतो गेल्या तासाभरापासून भुजबळ सिल्वर ओकवर तात्काळत बसलेले आहेत। काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स आहेत? शरद पवार भुजबळांना भेटणार का? नक्कीच 1 तास झालेला आहे छगन भुजबळ सिल्वर ओक वरती दाखल होऊन, मात्र अद्यापही छगन भुजबळ ही वेटिंगवर असल्याची माहिती मिळते। छगन भुजबळांनी या भेटीपूर्वी शरद पवारांची वेळ घेतली नव्हती, त्यामुळे अद्याप छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट होऊ शकलेली नाहीये। मिलिंद नार्वेकर जे आताच काही दिवसांपूर्वी आमदार झालेले आहेत, त्यांची आणि शरद पवारांची भेट झाली। ते मिलिंद नार्वेकर हे सिल्वर ओकवर असताना छगन भुजबळ देखील दाखल झाले, मात्र अद्यापही छगन भुजबळ हे वेटिंगवर असल्याची आपल्याला माहिती मिळते। अद्यापर्यंत जी काही माहिती आतापर्यंत हाती आली आहे त्यावरून असं समजते की काल जे काही छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं होतं त्यावरून त्या संदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे। मात्र आपण बघतोय की गेल्या काही काळापासून छगन भुजबळ हे अजित पवार गटात नाराज आहेत। त्यांना सुरुवातीला राज्यसभेवरती त्यांना जायची इच्छा होती, मात्र ते शक्य होऊ शकलं नाही। नंतर त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती, जाहीरपणे ही मागणी केली होती, मात्र तिथे देखील त्यांना डावलण्यात आलं होतं आणि त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्या अनुषंगाने ही भेट छगन भुजबळ यांनी घेतली आहे का या संदर्भात देखील चर्चांना उधाण आलेलं आहे। एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती तेव्हा छगन भुजबळ हे सगळ्यात आघाडीवरती होते। त्यांनी शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र देखील सोडलं होतं, अनेक वेळेला त्यांनी टीका केली होती आणि अजित पवार यांचे देखील छगन भुजबळ निकटवर्ती मानले जातात। त्यामुळे अजित पवारांचा कुठला मेसेज घेऊन आज छगन भुजबळ या ठिकाणी आले आहेत का या सगळ्या संदर्भात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे की अद्यापही छगन भुजबळ यांना भेट मिळालेली नाहीये। अद्याप त्यांची आणि शरद पवारांची भेट होऊ शकलेली नाहीये। काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती जहरी अशी टीका केली होती आणि त्यामुळे आता शरद पवार त्यांना वेळ देतात की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। अगदीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।